ऐका ना, आज करते खुसखुशीत शेंगापोळी म्हणजेच सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगदाणा पोळी। तर ही शेंगदाणा पोळी करायला अगदी सोपी आहे आणि ह्याच्या जर टिप्स फॉलो केल्या ना तर कोणीही बनवा, अगदी सहज मस्त तोंडात टाकताच विरघळणारी शेंगदाण्याची पोळी ही तयार होईल। तर सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजायला ठेवायचे आहेत। मंद गॅसवरच शेंगदाणे भाजायचेत। एकीकडे शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत पीठ मळून घ्यायचे। तर मी इथे कणिक मळताना तूप आणि चवीनुसार मीठ टाकून कणिक मळून घेतले। तर शेंगदाणे बघा बऱ्यापैकी भाजत आले की त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहेत आणि ते सुद्धा खमंग फुटेपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर मी इथे बघा 1 वाटी शेंगदाण्यासाठी पाऊण वाटी इतकं मी गूळ घेतलेला आणि तो छान मिक्सरला बारीक करून घेतलाय। आणि जर आता तुमचा कूट कोरडा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा तूप घालून घट्टसर बनवून घ्या। आणि बघा आता मी पिठाची छोटीशी वाटी केली, त्याच्यात सारण भरून घेतलं। आता लाटून घ्यायचे। लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचे, मस्त पोळी लाटली जाते। आणि ही पोळी तुम्हाला जितकी पातळ लाटायची तेवढी तुम्ही लाटू शकता, मस्त लाटली जाते। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा मिक्सर आपण चालू करतो तेव्हा जर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवला तर छान ह्याचं जे सारण आहे ते चिकट होतं। नाहीतर तुम्ही बंद चालू केलं तर ते थोडंसं कोरडं पडतं। तर बघा आता तव्याला तूप लावून घेतलंय, त्याच्यावर ही पोळी टाकायची आहे। दोन्ही साईडनी मीडियम फ्लेमवर ही पोळी भाजून घ्यायची आहे। खरंच खूप छान लागते आणि ह्याच्यामध्ये थोडासा तुपाचा वापर थोडा जास्त करा। जेवढं तुम्ही तूप लावताल तेवढी पोळी छान अशी खमंग होते। तर आता बघा दुसरी पण पोळी आपण तयार करून घेऊयात। दोन्ही साईडनी मस्त असं तेल लावायचं आहे आणि जास्त जर तुमचं सारण कोरडं असेल तर अगदी थोडं दुधाचा शिंतोडा मारून ते छान असं घट्टसर करून घ्या। आणि मस्त साधी सोपी मस्त शेंगदाण्याची पोळी आपली तयार झाली आहे। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।